नमस्कार. सध्या सुरू असलेले गणेश उत्सव आणि पुढे येऊ घातलेले सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम यामधील डीजे आणि लेझर किरणे यांच्या गैरवापरामुळे होणाऱ्या संभाव्य धोके आणि त्यासाठी पर्यायी मार्ग याविषयी इंडियन मेडिकल असोसिएशन नांदेड यांच्यातर्फे आम्ही समाज प्रबोधनाचा या व्हिडिओद्वारे छोटासा प्रयत्न करू इच्छितो. सणाच्या मिरवणुका, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम हे आनंद, श्रद्धा आणि ऐक्य व्यक्त करण्याचे साधन आहे. अशा प्रसंगी डीजे व अतोनात आवाजातील ध्वनिव्यवस्था, लेझर किरणांचा धोकादायक वापर यामुळे समाजातील अनेकांना त्रास होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण, अभ्यास करणारे विद्यार्थी व स्वतः अशा कार्यक्रमातील भागीदार व्यक्ती. हाय इंटेन्सिटी लेझर बीममुळे डोळ्यांना इजा होते, तात्पुरते किंवा कायमचे अंधत्व येते. लेझर बीम्स डोळ्यावर काही सेकंद जरी पडले तरी डोळ्यामध्ये रक्तस्राव होणे, डोळ्याचा पडदा फाटणे आणि कायमचे अंधत्व येणे असे दुष्परिणाम होतात. मागील वर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये 8 ते 10 लोकांना लेझर बीम्समुळे कायमचे अंधत्व आलेले आहे. तसेच अशा आनंदोत्सवात डीजेचा वापरसुद्धा नियमाप्रमाणे करावा किंवा करू नये. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. रहिवासी जागा ते औद्योगिक क्षेत्र यामध्ये 40 ते 70 डेसिबल एवढीच परवानगी कायद्यानुसार आहे आणि ती सुद्धा सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच आहे. अत्याधिक आवाजामुळे कानाच्या पडद्याला तडा जाणे, पडदा फाटणे, तात्पुरते किंवा कायमचा बहिरेपणा येणे, तसेच मानसिक तणाव, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि हार्ट अटॅक यांचा धोका वाढतो. तसेच अति आवाज आणि डीजेमुळे शहरातील पुरातन व ऐतिहासिक वास्तूंना सुद्धा धोका होऊ शकतो. नांदेड IMA तर्फे प्रशासन आणि सर्व जनतेला आम्ही आवाहन करू इच्छितो, लेझर बीम्स आणि डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्य, ढोल ताशा, भजन कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमातून आपले सण आणि उत्सव साजरे करावेत. आपल्या संस्कृतीचे सौंदर्य आवाजात नाही तर शिस्त, श्रद्धा आणि एकतेत आहे. कृपया नियमांचे पालन करून शांततेत आणि सुरक्षित आपले सण आणि उत्सव साजरे करा. विविध कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या लेझरमुळे सध्या डोळ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणे दिसत आहेत. त्यामध्ये काही साधी लक्षणं म्हणजे डोळे लाल होणे, जळजळ करणे किंवा बुबुळावर सूज येणे. तर हे लक्षणे टेम्पररी असून त्याचा उपचार होऊ शकतो. पण काही जणांना डोळ्याच्या रेटिनावर म्हणजेच दृष्टीपटलावर सूज येणे, रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसत आहेत, ज्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते. त्यामुळे माझी प्रशासनांना व सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्व कार्यक्रमामध्ये लेझरचा वापर टाळावा. जिथे शक्य नसेल तिथे क्लास 1 किंवा क्लास 2 लेझरच्या पुढचे लेझर वापरू नये. क्लास 3 व क्लास 4 लेझर हे पूर्णतः अवॉइड करावेत. धन्यवाद. आजकाल मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा सर्रास वापर केला जातो. पण हे लेझर लाईट जे असतात हे अतिशय तीव्र लाईट असतात, म्हणजे हाय इंटेन्सिटी आणि फोकस्ड असतात. जर हे लोकांच्या डोळ्यांवर जर पडले तर डोळ्याचा मागचा पडदा, रेटिना, ज्याने आपण लोक बघतो, त्या मागच्या पडद्यावरती रेटिनल बर्न्स किंवा जळालेले डाग पडू शकतात. त्यामुळे डोळ्याची दृष्टी तात्पुरती किंवा कायमचे जायचा सुद्धा धोका असतो. त्यामुळे मिरवणुकीमध्ये शक्यतो हे लेझर लाईट्स वापरल्या जाऊ नयेत किंवा लो इंटेन्सिटीचे वापरले जावेत आणि त्याचा फोकस मिरवणुकीमधल्या लोकांपेक्षा आकाशाकडे असावा, जेणेकरून डोळ्यांचं संरक्षण होईल. अशा उच्च दाबाच्या आवाजामुळे कानावर खूप सारे दुष्परिणाम होतात, जसे चक्कर येणे, कानाच्या पडद्याला तडे जाणे किंवा कानामध्ये शिट्टीसारखा आवाज येणे किंवा कायमचा बहिरेपणा सुद्धा आपल्याला येऊ शकतो. डीजे साऊंड सिस्टीम तसेच डॉल्बी साऊंड सिस्टीम मधून निर्माण होणारे कर्कश ध्वनी लहरीमुळे श्रवण क्षमतेवर परिणाम होऊन कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. तसेच मेंदू, मज्जासंस्था व हृदयसंस्थेवर परिणाम होऊन जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळू, सण उत्साहात साजरा करू.